माहितीये? कोणाला माहितीये? सांगा. निश्चित माळी ही तिच्या वयाच्या पहिल्या दिवसाच्या आणि ग्रेव्हिंगचा लास्ट 1000 पट वाढतो. जो सरपटणारा प्राणी असेल तो ज्याला वाढ फास्ट येतो, काट टाकतो किंवा मोल्ट वरती जातो, आपण त्या गोष्टी असं. तर हे का टाकतो ना, आपलं शरीर जे आहे ना याच्यामध्ये आपली त्वचा जी आहे याला तन्यता गुणधर्म आहे. म्हणजे आपलं शरीर वाढलं की ती त्वचा परत वाढत जाते. तर ती आळी जी आहे ती एक ठराविक मर्यादेपर्यंतच ती वाढते. त्यानंतर तिचं जे स्किन आहे ते वाढणं बंद होतं. मग पुढची जर वाढ व्हायची असेल तर ती स्किन ताणली जाते. ज्या वेळेला आळी काट टाकायला बसते, तुम्ही एक ऑब्झर्व जर केलं, बऱ्याच जणांना कात कशी टाकतात हेच लक्षात येत नाही. तर ते कसं पाहायचं, तर आळी ज्या वेळेला ती काट टाकायला बसणार असते त्यावेळेला तिची हालचाल मंदावते, तिचं डोकं मोठं होतं, तिचं तोंड छोटं होतं. बॉल पेनला कसं पुढं पॉइंट असतो ना तसा तो पॉइंट येतो आणि तिची त्वचा अशी ताणल्यासारखी दिसायला लागते, एकदम शाईन येते. बरोबर आहे. तर मग ते झालं की समजायचं की ही आळी आता काट टाकायला बसणार आहे. ज्यावेळेला ती प्रत्यक्ष काट टाकते त्यावेळेला ती आळी हे जे आहे प्रश्नचिन्हासारखी बसते, शांत बसते, खात नाही पाणी. आणि सुरुवातीला ती थोडं कमी खाते, ज्यावेळेला बसणार आहे त्यावेळेला ती कमी खाते, काट टाकून उठल्यानंतर ती कमी खात असते. आणि ज्या वेळेला तिचं स्किन डिस्कार्ड होतं, ते शाईन असलेली जी स्किन आहे ती जाते, त्यावेळेला कसं थोडासा ग्रेइश राखाडी कलरचा असा तो कलर येतो, म्हणजे ती पुन्हा तिची ओरिजिनल त्वचा होते. या गोष्टी जर लक्षात आल्या नाही तर म्हणजे तिची पूर्ण वाढ झाल्याशिवाय ती काट टाकत नाही.